मुदखेडच्या नगराध्यक्षांचा स्तुत्य उपक्रम, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शहराला पाणी पुरवठा टँकरची भेट। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात व्यक्ती सहसा आपले वैयक्तिक सोहळे थाटामाटात साजरे करण्यावर भर देतात। मात्र मुदखेडच्या नगराध्यक्षा सौ विश्रांतीताई माधव पाटील कदम यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक नवा आदर्श घालून दिला आहे। शहरातील पाणी टंचाईची दाहकता ओळखून त्यांनी आपल्या स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज सकाळी 11 वाजता श्री कलिजी देवी मंदिर येथे नगराध्यक्षांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले। देवीची विधिवत पूजा केल्यानंतर या पाणी पुरवठा टँकरचे लोकार्पण करण्यात आले। मंदिर परिसरातून टँकरला हिरवा झेंडा दाखवून शहरातील पाणी टंचाई असलेल्या भागांकडे रवाना करण्यात आले। यावेळी विविध पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। लेडीज लोग भाई पे काय करणार लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी अॅनिव्हर्सरी बॉस। सेवा करा हॅलो बोला की नारळ आणले ना सोडले ना घ्या थोडा घे खाली पोट खाली घ्या अरे जी माता एकदम वाली माता पुन्हा मला करा बरं सर्वप्रथम ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मुदखेड शहरामध्ये पाण्याचं साठा भरपूर आहे। आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, श्रीजाताई चव्हाण आणि कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी जी व्यवस्था करून ठेवलेली आहे इसापूर डॅमची, त्याच्यामुळं सीता नदीला भरपूर पाणी आलेलं आहे। काल परवा आपण जाऊन बघितले, सीता नदीचा आमचा जे काही बंधारा आहे फुल ओव्हरफ्लो झालेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे। त्याच्यामुळं गावात पाण्याची कुठेही कमतरता नाही। फक्त काय असते, जिथे कोणत्या पाईपलाईन फुटली, एखादी मोटर जळाली तर इमर्जन्सी कुठे लागत असेल तर म्हणून ही सेवा ठेवलेली आहे। तसं गावामध्ये कुठेही पाणी नाही, कारण अशोकराव चव्हाण साहेबांना 42 कोटीची योजना मुदखेडला दिलेली आहे। ते काम तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी आल्या, पण आता कामाचा वेग वाढलेला आहे आणि काही काळामध्ये आपल्या मुदखेड शहराला बळेगाव इथून 24 तास मुदखेड शहराला पूर्ण एवढं पाणी भेटणार आहे। कारण गावामध्ये 4 नवीन टाक्या झालेल्या आहेत, फिल्टर प्लांटचं काम चालू आहे, पाईपलाईनचं चालू आहे, जॅकवेलचं काम चालू आहे। त्यामुळे पाण्याची कमतरता शहरात कुठे पहिलेही नव्हती, आता भविष्यात राहणार नाही। राहिला विषय की जे गावची हदवाढ झालेली आहे, त्याच्यामुळे हदवाढीमुळे कुठं कुठं नवीन एरियामध्ये पाईपलाईन टाकणं चालू आहे आणि ते जुनी जे पाईपलाईन टाकी सप्लाय होती त्याच्यामुळे कुठं कुठं अडचणी यायच्या, कुठं पाईपलाईन टाकणं फुटल्या, अशा अडचणी आहेत किंवा काम चालू असताना पाईपलाईन फुटली आहे, त्याच्यामुळे कुठं पाणी पुरवठा नीट होत नाही। त्याच्यामुळे जिथं इमर्जन्सी अडचण आली तिथे द्यायची गरज आहे। कारण असा आता भीमनगरचा काही भाग आहे, एका भागामध्ये भरपूर पाणी आहे खालच्या भागात, पण वरच्या भागात कुठं कुठं पाणी चढत नाही। तंड्यामधला विषय आहे, लोक काय करतात, हाताने नळ फोडून घेतले, अलीकडल्या लोकांनी मोटर लावतात, त्यांचं पाणी संपल्यावर मोटरच बंद करत नाही, त्याच्यामुळे त्या टेलच्या लोकांना पाणी जात नाही। अशा काही अडचणी आहेत, पाणी आहे पण काही अडचणी आहेत। लोकांनी सहकार्य केल्यानंतर कुठे अडचणी येणार नाही, कारण शहराला भरपूर पाणी आहे आणि भविष्यात सुद्धा भरपूर पाणी भेटणार आहे। आज योगायोग आमचे बाळू पांचाळ असतील, ईश्वर पिंडलवार असतील, आमचे श्याम असतील, संदीप असतील, यांच्या सर्वांचीच इच्छा होती की त्यांनी म्हणले तुमची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्या निमित्त काहीतरी सेवा उन्हाळ्याची राहू द्या म्हणले। मुदखेडला मला वाटत नाही, कारण टँकर मुक्त गाव आहे। फक्त हे जिथं काही अडचणी आहे आम्हाला भविष्यात, किंवा एखाद्या वार्डामधला बोर जळाला, मोटर जळाली, पाईपलाईन फुटली, 1-2 दिवस पाणी जात नसेल तर त्या ठिकाणी आम्हाला पाणी पाठवायचं। अॅनिव्हर्सरी आहे, आमच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळं देवीचं दर्शन घेऊन, काळजी देवीचं आशीर्वाद घेऊन आम्ही आज जीवनामध्ये समोर जात आहोत। आणि देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की मुदखेड शहरातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, सर्वांचं आयुष्य सुखमय राहावं, एवढंच मी प्रार्थना करतो। ट्रॅक्टर मागवण्यासाठी नागरिकांना आपल्याला संपर्क साधावा लागेल का नगरपालिकेला? काही गरज नाही, जिथं तुम्ही फोन करसाल, आमच्या नगरसेवकाला फोन करसाल तिथं भेटेल, कर्मचाऱ्याला फोन करसाल भेटेल, आम्हाला फोन करसाल भेटेल, असं काही विषय नाही। ज्यांना फोन करसाल त्यांना भेटेल ती सेवा।